हा फ्रेंड्स, ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह चॅप्टर चालू आहे, ज्यामध्ये आपण एक्सरसाइज 2.4 कंप्लीट करत आहे. ओके, क्वेश्चन नंबर 9 पर्यंत आलो होतो. क्वेश्चन नंबर 9चे 4 एक्झाम्पल पण झाले होते. आता 2 एक्झाम्पल राहिलेले, जे मागच्या एक्झाम्पलच्या सेम बेसिस आपण ज्या स्टेप्स बघितल्या आहेत त्यानुसारच आपल्याला एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे. ओके, आता मी 5th एक्झाम्पल सॉल्व्ह करतो आणि एक्झाम्पल आपण कंप्लीट करूया. चल, सी 5th एक्झाम्पल लिहिलेले. तर फंक्शन काय आहे? फंक्शन इज इक्वल टू एक्स इंटू लॉग एक्स. आपल्या स्टेप्स त्याच राहणार आहे, ज्यामध्ये आपण फर्स्ट एफ ऑफ एक्स असलेला आपण एफ डॅश ऑफ एक्स घेतो, देन एफ डबल डॅश ऑफ एक्स घेतो, सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह घेतो. सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह का घेतो? की फंक्शन मॅक्सिमम की मिनिमम आहे हे टेस्ट करण्यासाठी आपण सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह घेतो. देन नंतर आपण एफ डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू 0 घेतो, ज्या एक्स्ट्रीम व्हॅल्यूज आपल्याला फाइंड करायसाठी आपण तो 0 करतो. येस. त्यानंतर आपण एक्सच्या व्हॅल्यू जे भेटतात ते सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्हमध्ये ठेवून आपण मॅक्सिमम फंक्शन आहे की मिनिमम फंक्शन आहे हे डिसाईड करतो. आणि मग नंतर आपण मॅक्सिमम फंक्शन असेल तर मॅक्सिमम व्हॅल्यू काढतो, मिनिमम फंक्शन असेल तर मिनिमम व्हॅल्यू काढतो. सेम स्टेप आपण इथे पण यूज करायच्या. सी एफ ऑफ एक्स फंक्शन आहे, तर आपली फर्स्ट स्टेप असती की एफ डॅश ऑफ एक्स काढणं. म्हणजे एफ डॅश ऑफ एक्स म्हणजे फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह कसं काढता? फर्स्ट आता हा इथे नाही का, फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह फंक्शन दोन्ही पण मल्टिप्लिकेशनमध्ये. तर मल्टिप्लिकेशनमध्ये फंक्शन असेल तर यू इंटू व्हीचा रूल लावायचा. यू इंटू व्ही काय असतो? सी यू इंटू व्ही, जर दोन फंक्शन मल्टिप्लिकेशनमध्ये असेल, यू इंटू व्ही दॅट इज फर्स्ट फंक्शन ॲज इट इज, इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन. ओके, व्ही प्लस सेकंड फंक्शन ॲज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन, जर दोन फंक्शन मल्टिप्लिकेशनमध्ये असेल. तर ह्याच रूलनुसार आपण याचा डेरिव्हेटिव्ह फर्स्ट फंक्शन ॲज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन प्लस सेकंड फंक्शन ॲज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन. म्हणजे लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 बाय एक्स आहे आणि एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 आहे. ओके, हे एफ डॅश ऑफ एक्स भेटलं मला. सी एफ डॅश ऑफ एक्स भेटलं. नंतर एफ डॅश ऑफ एक्सला थोडं सिम्प्लिफाय करू, म्हणजे इज इक्वल टू एक्स एक्स कट होईल, 1 प्लस लॉग एक्स हे तुमचं फर्स्ट एफ डॅश ऑफ एक्स भेटेल, फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. आता एफ डबल डॅश ऑफ एक्स काढतो, म्हणजे एफ डबल डॅश ऑफ एक्स म्हणजे सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह काय बनेल? 1चा डेरिव्हेटिव्ह 0, लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 बाय एक्स आहे. हा माझा सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. ओके, मग आपण टू फाइंड एक्स्ट्रीम व्हॅल्यूज ना, टू फाइंड एक्स्ट्रीम व्हॅल्यूज, टू फाइंड एक्स्ट्रीम व्हॅल्यूज. ओके, वी कम्पेअर एफ डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू 0 कम्पेअर करतो. एफ डॅश ऑफ एक्स काय माझा? दॅट इज 1 प्लस लॉग एक्स इज इक्वल टू 0. बरोबर आहे ना, इज इक्वल टू 0 हे माझं फंक्शन आहे. यामधून आपण एक्सची व्हॅल्यू काढतो ना. एक्सची व्हॅल्यू कसं काढणार? आता इथे बघा, 1 प्लस लॉग एक्स इज इक्वल टू 0, यातून डायरेक्ट व्हॅल्यू भेटणार नाही आपल्याला. म्हणजे फॉर एक्झाम्पल सी 1 प्लस लॉग एक्स इज इक्वल टू 0 असं फंक्शन आहे, असं इक्वेशन आहे. तर मी काय म्हणतो, लॉग एक्स इज इक्वल टू काय होईल? -1 येईल. आता इथे एक्सची व्हॅल्यू फाइंड करायची, म्हणजे आपल्याला लॉग काढून टाकायचं आहे. तर यासाठी आपण लॉगची प्रॉपर्टी यूज करतो. लॉगची प्रॉपर्टी कोणती करायची? फॉर एक्झाम्पल इथे लॉग एम असेल, बेसमध्ये एन असेल, एन इज इक्वल टू ए असेल. तर लॉग काढण्यासाठी आपण काय करतो, जी बेसमधली पॉवर आहे ती समोरच्या पॉवरला रेस टू इंडेक्समध्ये करतो. म्हणजे एम इज इक्वल टू एन टू द पॉवर ए बनेल. ही लॉगची प्रॉपर्टी आहे. म्हणजे हा इकडे शिफ्ट केल्यानंतर ए इंडेक्सेस मध्ये जाईल आणि एम फक्त राहील आणि लॉग हटून जाईल. तीच प्रॉपर्टी यूज करून इथे ई असतो, म्हणजे ही बनेल माझं लॉग ई एक्स इज इक्वल टू -1. तर ई आणि हे रेस टू द 1 येईल, म्हणजे एक्स इज इक्वल टू काय बनेल? ई रेस टू -1. यातून आपल्याला एक्सची व्हॅल्यू भेटली. ओके, एक्सची व्हॅल्यू भेटली. आता तीच एक्सची व्हॅल्यू आपल्याला एफ डबल डॅश ऑफ एक्स मध्ये ठेवायची, कारण की आपलं फंक्शन चेक करायचं आहे मॅक्सिमम फंक्शन आहे की मिनिमम फंक्शन आहे. म्हणजे पुट, आता येऊ नको, आता जा, आज थोडं सुद्धा पुट एक्स इज इक्वल टू -1 काय पाहिजे?
काय पाहिजे आन्सर भर. पुट e रेस टू -1 इन f डबल डॅश ऑफ x. ओके, f डबल डॅश ऑफ x मध्ये ठेवा. म्हणजे f डबल डॅश ऑफ x काय माझा, दॅट इज 1/x आहे. 1/x आपल्याला ठेवायचं e रेस टू -1 म्हणजे इज इक्वल टू e रेस टू 1 e रेस टू -1 म्हणजे e ची व्हॅल्यू काय आली e म्हणजे x इज फंक्शनची व्हॅल्यू काय आली f डबल डॅश ऑफ x म्हणजे याची व्हॅल्यू काय आली f डबल डॅश ऑफ x ची व्हॅल्यू काय आली e रेस टू -1 दॅट इज इक्वल टू e आहे. आणि e ची व्हॅल्यू आहे, e ची व्हॅल्यू समथिंग, जसं पायची व्हॅल्यू 3.14 वगैरे असते, तर e ची व्हॅल्यू काहीतरी समथिंग आहे, दॅट इज 2 पॉईंट समथिंग आहे. तर ती 2 पॉईंट समथिंग आहे म्हणजे विच इज ग्रेटर दॅन 0. जर फंक्शनची व्हॅल्यू ग्रेटर दॅन 0 असेल तर तो फंक्शन काय असतो, ग्रेटर दॅन 0 असेल तर तो फंक्शन मिनिमम फंक्शन असतो. therefore e is greater than 0, therefore function f of x is having minimum value at x is equal to e raised to -1. ओके, आणि ती आता काय करायचं आहे, फंक्शन तर मिनिमम आहे हा, फंक्शन f of x is having minimum value at x is equal to e raised to -1. पण आता ती मिनिमम व्हॅल्यू पण फाइंड करायची ना, तर मिनिमम व्हॅल्यू फाइंड करण्यासाठी काय करतो, जी x ची व्हॅल्यू आहे ती f of x मध्ये ठेवतो. आणि therefore to find minimum value of function f of x, put x is equal to e raised to -1 in f of x. f of x कुठे आपला हा वाला फंक्शन म्हणजे a इज इक्वल टू x log x मध्ये ठेवायचे आपल्याला, म्हणजे x e रेस टू -1 ठेवायची, e रेस टू -1 आणि log e रेस टू -1. बरोबर आहे. आता बघा जिथे x असेल तर आपण e रेस टू -1 ठेवली, म्हणजे हा काय बनेल माझा c e रेस टू -1 आहे. e रेस टू -1 इज इक्वल टू म्हणजे काय 1/e आणि log ही जी पॉवर आहे ही इथे बनेल log e, log ची प्रॉपर्टीज करून -1 पुढे आला. ओके, म्हणजे राहिला फक्त log e ची व्हॅल्यू 1 आहे, 1 -1/e म्हणजे फंक्शन therefore minimum value of function f of x is -1/e at x is equal to e raised to -1. ओके, हे आपल्याला मिनिमम व्हॅल्यू भेटली. सिंपल एक्झाम्पल्स आहे. चलो, हे झालं 5th एक्झाम्पल. आता 6th एक्झाम्पल पण सॉल्व्ह करूया, ज्यामध्ये आपल्याला सेम स्टेप्स आपल्याला एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे. सिक्स्थ एक्झाम्पल लिहितो. क्वेश्चन नंबर 2.49, क्वेश्चन नंबर 9 मधलं, दॅट इज f of x इज इक्वल टू log x अपॉन x आहे. आता बघितलं तर ह्या क्वेश्चनमध्ये अगोदरच्या क्वेश्चनमध्ये दोन फंक्शन मल्टिप्लिकेशनमध्ये येते. आता हे फंक्शन दोन्ही काय आहे डिव्हिजनमध्ये, तर आपण u/v चा रूल यूज करायचा. म्हणजे ज्यावेळेस दोन फंक्शन जर डिव्हिजनमध्ये असेल तर आपण काय करायचं, फंक्शनचं u/v चा रूल. आता u/v समजून सांगतो, दॅट इज दोन फंक्शन जर डिव्हिजनमध्ये असेल तर कसं घेतो आपण, दॅट इज सेकंड फंक्शन ॲज इट इज, ओके, इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन मायनस फर्स्ट फंक्शन ॲज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन अपॉन व्ही स्क्वेअर म्हणजे सेकंड फंक्शनचा स्क्वेअर अपॉन व्ही स्क्वेअर. ओके, हे u/v म्हणजे ज्यावेळेस दोन फंक्शन डिव्हिजनमध्ये असेल तर हीच प्रॉपर्टी यूज करून, म्हणजे हेच फॉर्म्युला यूज करून u/v घ्या. म्हणजे f डॅश ऑफ x काढायचं आपल्याला. f डॅश ऑफ x कसं काढणार आपण, u/v म्हणजे सेकंड फंक्शन ॲज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन मायनस फर्स्ट फंक्शन ॲज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन. म्हणजे सी सेकंड फंक्शन ॲज इट इज म्हणजे x ॲज इट इज, याचा डेरिव्हेटिव्ह log x हा u असतो आणि हा v आहे. याचा डेरिव्हेटिव्ह log x चा डेरिव्हेटिव्ह 1/x आहे, log x तसंच म्हणजे सेकंड फंक्शन फर्स्ट फंक्शन ॲज इट इज म्हणजे u तसंच आणि x चा डेरिव्हेटिव्ह 1 आहे आणि अपॉन v स्क्वेअर म्हणजे x सेकंड फंक्शनचा स्क्वेअर म्हणजे x स्क्वेअर बनेल. ओके,
आता या एफ डॅश ऑफ एक्सला थोडंसं आणखी मोर सिम्प्लिफाय करू, म्हणजेच एफ डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू काय बनेल, एक्स एक्स कॅन्सल होईल, म्हणजेच 1/log x टू द बेस स्क्वेअर बनेल. हे एफ डॅश ऑफ एक्स भेटलं, म्हणजे फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह भेटले. आता सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह काढायचं आपल्याला. सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह बघा, दोन्ही फंक्शन डिव्हिजनमध्ये, तर आपल्याला सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह पण यू बाय व्हीच्या रूलला यूज करायचा. यू बाय व्ही कसं करणार, सी आता सी एफ डबल डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू सेकंड फंक्शन ॲज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन, म्हणजे -1 मायनस लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय बनणार, 1चा डेरिव्हेटिव्ह 0 आहे, मायनस लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय -1/x आहे. इथे लिहा मायनस दॅट इज इंटू -1/x आहे. सेकंड फंक्शन मायनस हे फर्स्ट फंक्शन ॲज इट इज, हे माझं u आहे आणि इथे हे v आहे. तर 1 मायनस लॉग एक्स तसंच 1 मायनस लॉग एक्स तसंच इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर काय 2x आहे आणि अपॉन एक्सचा डबल स्क्वेअर म्हणजे x⁴ बनेल. आता याला थोडंसं सिम्प्लिफाय करू, म्हणजे एफ डबल डॅश ऑफ एक्सला, म्हणजे एक्स एक्स कॅन्सल झाला माझा, इथे काय राहिला एफ डबल डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू मायनस एक्स मायनस हा 2 याला मल्टिप्लाय केल्यानंतर ब्रॅकेटमध्ये मल्टिप्लाय करायला हे मायनस बनेल -2x आणि मायनस आता थोडंसं पुढे घेतो मग मल्टिप्लाय करतो, -2x इंटू 1 मायनस लॉग एक्स अपॉन x⁴. ओके, आता मल्टिप्लाय करा. ओके, म्हणजे एफ डबल डॅश ऑफ एक्स काय बनेल इज इक्वल टू -x -2x आणि -2x आणि लॉग एक्स हे प्लस बनेल, म्हणजे 2x log x बनेल, कारण की मायनस साइन प्लस बनेल अपॉन x⁴. एफ डबल डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू -x आणि -2x हे -3x प्लस 2x log x अपॉन x⁴ बनेल. ओके, आता बघा -x, आता मी काय करतो एफ डबल डॅश ऑफ एक्स यातून x कॉमन घेतो, x कॉमन घेतलं राहील -3 प्लस 2 इंटू लॉग एक्स राहील अपॉन x⁴. हा एक्स एक्स कॅन्सल होईल, म्हणजे एफ डबल डॅश ऑफ एक्स काय म्हणेल इज इक्वल टू, आता हे +2 अगोदर घेतो, दॅट इज 2 log x -3 राहिले आणि अपॉन x⁴. हे माझं एफ डबल डॅश ऑफ एक्स भेटलं. ओके, एफ डबल डॅश ऑफ एक्स भेटलं, एफ डॅश ऑफ एक्स भेटलं. आता आपण काय करतो, टू फाइंड एक्सट्रीम व्हॅल्यूज काय करतो, एफ डॅश ऑफ एक्स ला कम्पेअर करतो इज इक्वल टू 0 करतो, म्हणजे ह्या व्हॅल्यूला आपण 0 करतो, दॅट इज 1 मायनस लॉग एक्स अपॉन x² इज इक्वल टू 0 बनवतो. ही स्क्वेअर x² आहे, इकडे मल्टिप्लाय केल्यानंतर तो 0 बनेल. जिथे राहिलं काय 1 मायनस लॉग एक्स इज इक्वल टू 0 राहिलं. हे मायनस लॉग एक्स राईटला शिफ्ट करतो, दॅट इज 1 इज इक्वल टू लॉग एक्स राहिलं. therefore log x इज इक्वल टू 1. आता जी लॉगची प्रॉपर्टी यूज केली, सेम लॉगची प्रॉपर्टी आपल्याला इथे पण यूज करायची. म्हणजे सी इथे काय आहे, लॉग एक्स इज इक्वल टू 1 आहे, म्हणजे हा इथे पॉवर ई राहते, तर ई कडे गेल्यानंतर शिफ्ट होईल, म्हणजे इथे बनेल एक्स इज इक्वल टू e⁻1 बनलं. एक्सची व्हॅल्यू फाइंड भेटली. आता फंक्शन काय चेक करायचं आपल्याला की मॅक्सिमम की मिनिमम फंक्शन आहे. एक्सची व्हॅल्यू भेटली, आता फंक्शन चेक करायचं आहे मॅक्सिमम आहे की मिनिमम आहे. त्यासाठी आपण काय करतो, ही जी एक्सची व्हॅल्यू भेटतो ती आपण डबल डॅश दॅट इज सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह मध्ये ठेवतो. therefore पुट दिस व्हॅल्यू इन एफ डबल डॅश ऑफ एक्स. एफ डबल डॅश ऑफ एक्स काय आहे माझा हे, तर दॅट इज 2 log x -3 अपॉन x³ आहे. म्हणजे जिथे जिथे x असेल तिथे व्हॅल्यू e⁻1 ठेवा, म्हणजे ईच ठेवा. therefore 2 इंटू log e -3 अपॉन e⁻3 इज इक्वल टू काय बनेल, log e 1 असतो आणि 2 - 1 हे काय बनेल -1 ही व्हॅल्यू भेटली मला. आता बघा -1 अपॉन e⁻3 म्हणजे व्हॅल्यू मायनसमध्येच भेटली, म्हणजेच विच इज लेस दॅन 0 आहे. जर फंक्शन मायनसमध्ये असेल
the function is having maximum value. Therefore, f of x is having maximum value at x is equal to काय e. बरोबर आहे. आता ती x is equal to e ला जर मॅक्सिमम व्हॅल्यू आहे तर ती मॅक्सिमम व्हॅल्यू फाइंड करायला लागेल. टू फाइंड maximum value put x is equal to e in काय f of x. f of x काय हे फंक्शन आहे, दॅट इज f of x काय इज इक्वल टू log x अपॉन x आहे. म्हणजे जिथे जिथे x असेल तिथे तिथे e ठेवा, म्हणजे काय हे log e अपॉन e म्हणजे इज इक्वल टू हे log e म्हणजे 1 अपॉन e म्हणजे मॅक्सिमम व्हॅल्यू काय आपली दॅट इज 1/e. देयरफॉर max value is equal to 1/e at x is equal to e. Okay, simplified answer. एक्सरसाइज आता सी फ्रेंड्स आपण एक्सरसाइज 2.4 मधला क्वेश्चन नंबर 9 कंप्लीट केला. आता क्वेश्चन नंबर 9 नंतर आपले सगळे एक्झाम्पल्स हे वर्ल्ड प्रॉब्लेम्स मध्ये, तर वर्ल्ड प्रॉब्लेम्स आपण स्टेप बाय स्टेप सॉल्व करू ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्हज. ओके, थँक्यू.